धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी एसआयटीची स्थापना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केली आहे। बाबा धीरज सिंग यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले असल्याचे वृत्त आहे। धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा वय वर्ष 61 यांच्या डोक्यावर उमेश कैलास माळोदे राहणार आडगाव जिल्हा नाशिक याने तलवारीने हल्ला केला। या घटनेबाबत बाबा धीरज सिंग यांना वाचवण्यासाठी गेलेले तिघेजण देखील जखमी झाले आहेत। उमेश माळोदे हा शहर पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत। बाबा धीरज सिंग खालसा यांच्यावर सिद्धेश्वर हॉस्पिटल धुळे येथे उपचार सुरू असून त्यांची तब्येत अद्यापही गंभीर असल्याचे वृत्त आहे। बाबा धीरज सिंग यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी 4 अधिकाऱ्यांची एसआयटी नेमली आहे। उपविभागीय अधिकारी धुळे शहरचे राजकुमार उपासे हे तपास पथकाचे प्रमुख तपास तथा अधिकारी असतील। एलसीबीचे प्रमुख श्रीराम पवार, मोहाडी पोलीस ठाण्याचे पीआय शिल्पा पाटील एएसआयटीचे सदस्य असतील। पोलीस अधीक्षकांनी आपल्या आदेशात शहर पोलीस ठाण्यात 1 डिसेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यामधील मूळ सर्व दस्तऐवज रिश्ता व केस डायरी तात्काळ राजकुमार उपासे यांच्याकडे पुढील तपासासाठी द्यावे असे आदेश दिले असल्याचेही वृत्त आहे।